हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा 25 जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू. आता मेहंदीचा कार्यक्रम झाल्यावर सगळे बसलेले असतात. तेव्हा सुजाता सीताला बोलते, सीता अगं, मेहंदीचा कार्यक्रम अंगणात असलं जरी, सगळे कार्यक्रम अंगणात असले जरी तरी पण खूप छान झालेत हं. सगळी व्यवस्था अगदी उत्तम केली आहेस हां. तेव्हा सीता बोलते, आता आशू आणि नेहाचा संसारसुद्धा उत्तम होणार आहे. तेवढ्यात कीर्ती माईक घेऊन येते आणि बोलते, वेलकम टू संगीत सेरेमनी. तेव्हा कीर्ती बोलते, आज मी एवढी आनंदात आहे ना, इतकी आनंदात आहे ना, की आज मी हा माईक माझ्या हातात घेतला आहे. कारण हा माईक नेहमी जिच्या हातात असतो ती ती कुठे आहे? संपदा कुठे आहे? कारण मी सांगते, आज संपदा इथून गायब आहे. कारण की आज पहिला परफॉर्मन्स संपदाचा आहे आणि तेही आशू आणि नेहासाठी. सो आपण सगळ्यांनी संपदाचं स्वागत करूया. तेवढ्याच संपदाची एंट्री होते आणि ती पूर्ण शिवाचा पेहराव करून येते. संपदाचं सॉन्ग असतं, आपण बोला तू मेरी लैला, आणि सगळे संपदाकडे बघून शॉक होतात. आशू, सीताई सगळे. हे बघून नेहाला थोडंसं हसायला पण येत असतं. आशूला समजत नसतं काय करावं. कीर्ती आणि सुहासही एकमेकांकडे बघत असतात. भाऊ आणि लक्ष्मणला गालातल्या गालात हसायला येतं. तेवढ्याच संपदाचा परफॉर्मन्स चालू असताना सीताई उठतात आणि ओरडतात, संपदा. आणि सीताई संपदाकडे स्टेजवर जातात आणि बोलतात, काय चाललंय संपदा? तेव्हा संपदा बोलते, काय झालं काकू? तेव्हा सीताई बोलते, सगळं एकदम मुद्दामून करायचं आणि वरून विचारायचं काय झालं ते. तेव्हा भाऊ बोलतात, सीता ऐक ना, तिच्याकडून थोडा वेडापणा झाला आहे, पण संगीत आहे ना. तेव्हा सीताई बोलते, मग हे असे कपडे घालून असा डान्स करून चाललेल्या कार्यक्रमाला गालबोट लावायची गरज आहे का? तेव्हा संपदा बोलते, पण काकू काय झालं या कपड्यांना? म्हणजे गाण्याची रिक्वायरमेंट होती म्हणून मी असे कपडे घातले. तेव्हा सीता बोलते, संपदा मला काय कळत नाही आहे का? सगळं तू त्या शिवासाठी. आणि तेवढ्याच सीताई गप्प बसतात आणि बोलतात, छान चाललेल्या कार्यक्रमात मला त्या मुलीचं नावसुद्धा घ्यायचं नाही आहे. त्या मुलीमुळे माझ्या मुलाचं नुकसान झालं आहे. बरं, जे झालं ते झालं, ते सगळं विसरून जाऊन पुढे जायचं. तर तू इथे काय घेऊन आलीस? सगळं जा, आधी पहिल्यांदा चेंज करून ये तुझे कपडे. तेव्हा संपदा बोलते, पण काकू डंबूला काहीच प्रॉब्लेम नाही आहे या कपड्यांचा. तेव्हा आशू उठतो आणि बोलतो, संपदा ऐक ना, मला आहे प्रॉब्लेम. हे करायची काहीच गरज नव्हती. तू एक काम कर, जा पटकन जाऊन चेंज करून ये. तेव्हा नेहा मनातल्या मनात बोलते, म्हणजे आशूला शिवाचं अस्तित्वच मान्य नाही. पण मग कशी त्याला प्रेमाची जाणीव होणार आहे? नाही, असं होता कामा नाही. सीताई पण ओरडते, जा कपडे चेंज करून ये जा. तेव्हा संपदा रडत रडत निघून जाते. तेव्हा सुजाता बोलते, मला बोलायचंय. तेव्हा सीताई बोलते, सुजाता अक्षरशः सॉरी, हे बघ हे असं. तेव्हा सुजाता बोलते, थांब सीता, भाऊ मला तुमच्याशी, लक्ष्मण भाऊजींशी आणि उर्मिलाशी बोलायचंय. तेव्हा संगीतातले सगळे उभं राहतात. तेव्हा नेहा बोलते, आई अगं. तेव्हा सुजाता बोलते, नेहा आत्ता तुला काही वाटत नसलं तरी भविष्यावर या गोष्टीचा तुझ्यावर नक्कीच परिणाम होणार आहे. तेव्हा सुजाता बोलते, भाऊ मला खरं सांगा, हे लग्न तुमच्या मर्जीनेच होतंय ना? तेव्हा कीर्ती बोलते, हे बघ मावशी, असं काहीच नाहीये. सुजाता बोलते, असं काहीच नाहीये तर जे आत्ता झालं ते काय होतं? तेव्हा सीताई बोलते, सुजाता तू नको काळजी करूस, पुन्हा असं नाही होणार. सुजाता बोलते, पुन्हा असं नाही होणार असं म्हणून परत तेच होतंय म्हणून मी बोलते ग. तेव्हा सुजाता बोलते, भाऊ आत्ता मला फक्त माझ्या मुलीचं सुख महत्वाचं आहे हो, ना कोणत्या आठवणी ना कोणता भूतकाळ. तेव्हा सुजाता बोलते, भाऊ माझा स्वतःचा डिवोर्स झालाय आणि मला माझ्या मुलीच्या आयुष्यात हे नकोय. जर का तिच्या सासऱ्यांनाच हे लग्न मान्य नसेल तर कसं मी तिला सासरी पाठवू? ती तिथे सुखी राहील का? आणि मला असं वाटतंय की तुमच्या कुटुंबातील काही लोकांना हे लग्न मान्य नाहीये. मला काळजी नाही का वाटणार? तुम्हाला पण एक मुलगी आहे ना लक्ष्मण भाऊजी, वडील म्हणून तुम्ही काय केलं असतं? काय गो उर्मिला, बरोबर बोलतीये ना मी? तेव्हा भाऊ बोलतात, सुजाता एक आई म्हणून तुझं बरोबरच आहे. आमचं हे असं वागणं चुकीचंच आहे. आता आशूने पण होकार दिलाय, त्यामुळे इथून पुढे जे होईल ते आम्हाला मान्यच आहे. इथून पुढे आम्ही सगळे या लग्नकार्यात सहभागी होणारच आहोत. आणि हो, एक खात्री बाळग, आम्ही तुझ्या मुलीची नीट काळजी घेऊ. आणि आत्तापर्यंत जे झालं, भाऊ हात जोडून बोलतात, आम्हाला माफ कर. तेव्हा सुजाता बोलते, तुम्ही हात जोडू नका भाऊ, तुम्ही एवढं बोललात ना तेच खूप आहे माझ्यासाठी. तेव्हा कीर्ती बोलते, आता सगळं सॉल्व्ह झालंय तर हा कार्यक्रम पुढे कंटिन्यू करूयात का? म्हणजे संगीतचा कार्यक्रम बाकी आहे, माझा डान्स बाकी आहे आणि मी या डान्ससाठी खूप मेहनत घेतली आहे ना, करूया, माझा डान्स आहे. तेव्हा कीर्ती बोलते, चला तुम्ही सगळे प्लीज बसा. आणि कीर्ती डान्ससाठी स्टेजवर जाते. इकडे शिवा आणि मांजा कॅरम खेळत असतो. तेव्हा शिवा बोलते मांजाला, मी काय म्हणते, तू कसा काय आलास आज इथे? तेव्हा मांजा बोलतो, हे काय कॅरम खेळायला? तेव्हा शिवा बोलते, उगाच काही बोलू नकोस, खेळायला आलाय एवढं तर कळतंय. तेव्हा मांजा बोलतो, कळतंय ना, मग काय करायचंय आपण? तेव्हा शिवा बोलते, कशाचं? तेव्हा मांजा बोलतो, कशाचं? अरे तिथे त्याचं संगीत चाललंय, उद्या लग्न लागेल, काय करणार आहोत आपण? तेव्हा शिवा बोलते, मी काय सांगू, त्याला खूप गैरसमज आहेत माझ्याबद्दल आणि हे बघ, त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली पाहिजे.
तेव्हा मांजा बोलतो अगं पण कशी होणार शिवा. शिवा बोलते त्याला इतके गैरसमज आहेत, तो ते फाईटचं घेऊन बसलाय शिवा, आता मी काय सांगू. मला नाही कळते, त्याला प्रूफ द्यावे लागणार मग कळेल. तेव्हा मांजा बोलतो माझा पुन्हा तोच प्रश्न आहे, हे पुरावे आणायचे आपण कुठून आणि काय करायचं आपण. तेव्हा शिवा बोलते मला माहीत नाही. तेव्हा मागे चंदन उभा असतो आणि बोलतो हा गैरसमज मी दूर करीन शिवा, काळजी करू नकोस, आणि तुझ्या या अवस्थेला जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्या विरोधात पुरावेसुद्धा आणीन. इकडे नेहा आशूकडे बघते आणि मनात बोलते की आशू तुला खरंच शिवाची अजिबात आठवण येत नाहीये. नाही मिस करतेस तिला, बायको म्हणून सोड पण मैत्रीण म्हणून पण. तेव्हा आशू विचारतो नेहा काय झालं. तेव्हा नेहा थोडी गडबडते. तेव्हा नेहा बोलते नाही मला वाटलं नव्हतं तू इतक्या लवकर लग्नाला तयार होशील. तेव्हा आशू बोलतो आता तर लग्नाचं फंक्शनही सुरू झालंय. तेव्हा नेहा बोलते तू नक्की मनापासून तयार आहेस ना. तेव्हा आशू बोलतो एकदा मी एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण करतो. तेव्हा नेहा बोलते नाही पण तू ठाम आहेस ना. तेव्हा आशू बोलतो हो भाऊ म्हटले ना आत्ता एवढं सगळं. तेव्हा नेहा बोलते नाही हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. तेव्हा आशू बोलतो हो मी ठाम आहे. इकडे कीर्तीचा डान्स सुरू होतो गुलाबाची कळी. आता भाऊ लक्ष्मण ते सुद्धा या संगीतात इन्व्हॉल्व्ह होत असतात. कीर्तीचं गाणं संपल्यावर सगळे टाळ्या वाजवत होतात. तेव्हा सुहास बोलतो वन्स मोर. तेव्हा कीर्ती बोलते हो ये मग. तेव्हा कीर्ती बोलते थँक्यू. काय मग कसा वाटलाय माझा डान्स. तेव्हा सुहास बोलतो अरे क्या बात आहे मस्त. तेव्हा कीर्ती बोलते आवडलाच असणार आहे, शेवटी करवली आहे मी. तेव्हा कीर्ती बोलते हा पण आता ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, ज्यांच्यासाठी हा सोहळा आहे, ज्यांच्यासाठी ही सगळी तयारी आहे, आता परफॉर्मन्स आहे त्या कपलचा, जे कपल सगळ्यात बेस्ट आहे, जी जोडी सगळ्यात सुंदर आहे. कोण आहे ती जोडी. ऑफकोर्स आशू आणि नेहा. तेव्हा सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा आशू आणि नेहा स्टेजवर डान्ससाठी येतात. तेव्हा आशू आणि नेहा डान्स करायला लागतात. तेव्हा आशू जरा गोंधळल्यासारखा डान्स करत असतो. तेव्हा नेहा मध्येच बोलते एक सेकंड. तेव्हा सगळे बघायला लागतात की काय झालं म्हणून. तेव्हा नेहा विचारते आशू काय झालं. तेव्हा आशू बोलतो काही नाही नाचतोय ना मी. तेव्हा नेहा बोलते नाही तू करत नाहीयेस, काय झालं, काही प्रॉब्लेम आहे. तेव्हा आशू बोलतो काही नाही थोडं ऑकवर्ड झालं, बाकी काही नाही. तेव्हा सुहास बोलतो अरे ऑकवर्ड व्हायची काय गरज आहे, नाच बिंदास. तेव्हा आशू बोलतो नाही मी नाचतो. तेव्हा सीताई बोलते आशू अरे काय झालं बाळा. सीताई उठायला लागते. तेव्हा कीर्ती सीताईचा हात धरते आणि बोलते आई अगं नेहा आहे ना, नेहा करेल. तेव्हा कीर्ती बोलते नेहा आणि नेहाला खुणावते. तेव्हा नेहा बोलते आशू एक काम कर, डोळे बंद कर, विश्वास ठेव. तेव्हा कीर्ती ओरडते कमॉन आशू. तेव्हा आशू डोळे बंद करतो. आशू डोळे बंद करताच तिथे शिवा त्याला दिसायला लागते आणि तो पूर्ण डान्स शिवासोबत आहे म्हणून शिवासोबतच करतो. आणि तो पूर्ण डान्स शिवासोबत करतो तेवढ्यात तो मागे हात करतो आणि तिथे नेहा आलेली त्याला दिसते आणि तो कन्फ्यूज होतो आणि बाजूला जातो. तेव्हा सीताई बोलते, सर्व टाळ्या वाजवतात. सीताई बोलते खूप छान, अप्रतिम झाला तुमचा परफॉर्मन्स. तेव्हा कीर्ती बोलते खरंच खूप छान झाला आहे भाऊ, बघितलं ना नेहाने किती सांभाळून घेतलं आपल्या आशूला. आणि सीताई बोलते आणि एकमेकांना सांभाळून घेणं हे लक्षण असतं परफेक्ट कपलचं. तेव्हा कीर्ती बोलते चला मग मला असं वाटतं आपण सगळ्यांनी मिळून एक डान्स केला पाहिजे. तेव्हा कीर्ती सगळ्यांना स्टेजवर बोलवते आणि सैराट या गाण्यावर डान्स करायला लावते. दुसऱ्या दिवशी हळदीच्या दिवशी नेहा गाडी घेऊन शिवाकडे येते आणि गाडीत बसून शिवाची वाट बघत असते. शिवा यार आली. तेव्हा शिवा बोलते नेहा तू इथे काय करते. तेव्हा नेहा बोलते थँक गॉड तू आलीस. तेव्हा शिवा बोलते नेहा असं तू इथे कुठे आलीस, आज हळद आहे. तेव्हा नेहा बोलते शिवा बाद झालं हे आता नाटक. तेव्हा शिवा बोलते काय बोलतेस. तेव्हा नेहा बोलते शिवा हे बघ मला ना नाही सहन होत आहे आता, मी आता जाते आणि सगळ्यांना काय ते खरं सगळं सांगून टाकते. मी सांगते की मी या लग्नाला तयार नाही आहे आणि डोंट वरी मी तुझं नाव नाही घेणार, मी सांगेल की माझा निर्णय बदलला. शिवा बोलते नेहा तू असं काही करणार नाही आहेस. तेव्हा नेहा बोलते पण जे करतोय त्याच्यात तरी कुठे उपयोग होतोय. आशूचा गैरसमज दूर करायला प्रूफ मिळत नाहीये, त्याला प्रेमाची जाणीव होत नाहीये आणि उद्या तर लग्न आहे. तेव्हा शिवा बोलते ऐक ना नेहा तू शांत हो जरा, हे बघ तू एक दिवस दे ना मला प्लीज. तेव्हा नेहा बोलते नाही नको शिवा, मला आता हे सगळं खूप कठीण वाटायला लागलंय आणि आशू तर ना गं आता प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्हली रिॲक्ट करायला लागलाय. तेव्हा शिवा बोलते हे बघ तो कसाही वागत असला ना तरी मला माहिती त्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याला होईल आमच्या प्रेमाची जाणीव आणि फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. ऐक ना माझं प्लीज, एक काम करूया मी येते तुझ्याबरोबर चल. तेव्हा नेहा बोलते नको ॲक्च्युली तू आलीस ना तर अजून गैरसमज होतील. तेव्हा शिवा बोलते अगं मी बाहेरपर्यंत येते, तुला सोडते आणि मग येईल मी परत, चल. तेव्हा नेहा बोलते ठीक आहे. तेव्हा शिवा बोलते टेन्शन नको घेऊ आणि तिथेच एपिसोड संपतो.